गुड मॉर्निंग सोलापूरकर असं म्हणू नका की आज उशिराने उठले. अजिबात नाही भाई, पहाटे उठले होते पण पाणीच नाही आलं. उठून तर काय करू, पाणी नव्हतंच. काय कुठलेच कामं झाले नसते. झाडू बिडू मारले, परत जाऊन झोपले. डोळे चोळत बाहेर आले तर बघते तर काय सगळीकडे प्रकाशच प्रकाश. हो, हे बघा, झाडाकडे दुर्लक्ष केले जरा तर आपल्या कोथिंबीरच्या झाडाला फुलं उगलेत. कसलं भारी वाटेल ना, सगळीकडे हिरवं हिरवं मस्त. आपली जागा थोडी असल्यामुळं आपल्याकडे झाडं पण नाही का लावता जास्त येत नाहीत भाई. रोज ब्रश करताना हे झाड बघते, कशाचं झाड आहे म्हणून मम्मीला रोज विचारले. मम्मी मला आज सांगितले हे काळ्या कामुन्याचं झाड आहे म्हणली. ह्याला असं काळ्या काळ्या कलरचे नाही का फळं येतात म्हणली, त्याचं नाव कामुने आहे म्हणली. आणि हे सदाहरित वनस्पतीमध्येच मोडते म्हणली, कारण उन्हाळा पावसाळा दोन्ही पण ऋतूमध्ये हे झाड हिरवं हिरवं गार असते. आणि ह्याचे फुलं किती सुंदर आहेत ना, ह्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे माहिती आहे का. पण ह्याला बारीक 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 काटे आहेत बरं का. सुंदर दिसणारी प्रत्येक गोष्ट इझी नसते मिळवण्यासाठी. तसंच काहीतरी प्रकार फुलांचा मस्त आहेत पण. हे बघा, सुट्ट्या म्हणून मम्मी अगोदर सांगितली होती, दीपा ज्वारी वाळू घाल आणि ते मिशुकिड्या लागू नये म्हणून ते असते ना पावडर लाव म्हणली. ठीक आहे म्हणलं. ज्वारी वाळत घातले चौकामध्ये. भाई शेवटी दीपाची हवा. आज कोणच नव्हतं चौकामध्ये, सगळे आपापल्या कामाला शाळेला गेलते. मी एकटी मस्त गल्लीमध्ये चौकात एन्जॉय करायला. हे बघा, आत्ता मी दळायला चालले. दळायला लिटरली 9:45 वाजलेत आणि मम्मी सांगितले दळून आणायला पाहिजे, कारण स्वयंपाक कसं बनणार सकाळी, उद्या सासरवाडीला तर जायचं आहे ना. मग त्यामुळं चलो, मम्मीला सांगितले जाते म्हणून आले. माझ्या राणीजवळ आले, राणीजवळ. मस्त किक मारले, स्टार्टर चालू केलं, संपला विषय. हो, हे बघा, ही एरिया आहे ना आमच्या एरियामधली, ही एवढी जी एरिया आहे ना, ह्याला पानपट्टी म्हणून ओळखतात माहिती आहे का. पानपट्टी नाव बिव नाही दुकानाचं, ओन्ली पानपट्टी भाई. हे बघा, आले दळणमध्ये, नाही का गिरणमध्ये आले, सॉरी. दळण बघायला तर काय सगळ्या पिशव्याने गच्च भरले माहिती आहे का. पहिला कसं कंबरवर डोक्यावर डबे ठेवून जात होते लोक, आता सगळी गाडी आले म्हणून नाही तर मस्त पिशव्या घेऊन येतात, बांधून आणलेल्या असतात. लोकांना काय नाव ठेवायचं आहे, मी पण शेवटी गाडीवरच आले ना दळण घेऊन. मग काय, ह्यांच्याकडे मशिनी भरपूर आहेत बरं का. शेंगाची कुटण नाही का, शेंगा कुटण मशीन आहे, परत चटणीची मशीन आहे. चलो, आता मी घरी चालले. हे आमचं रिक्षा स्टॉप आहे आणि हे रिक्षा स्टॉप आम्ही लहानपणापासून इथे यायचं म्हणजे तर लई लांब यायचं असं होतं आम्हाला माहिती आहे का. थँक्यू सो मच भाई, तुम्ही दीपाचा मिनी ब्लॉग फायनली पूर्ण बघितलात. थँक्यू सो मच.